डिफिकल्ट एअरवेच्या गाईडलाईन्स आहेत. तर 2015मध्ये ज्या DSCच्या गाईडलाईन्स आल्या त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचे चेंजेस त्यांनी सांगितले की पहिल्यांदा त्यांनी व्हिडिओ लॅरिंगोस्कोपी पण डायरेक्टली करू शकता असं बोलले. अटेम्प्ट्स 3+1 बोलले. नंतर आधी LMS नव्हते, त्यांनी LMS घातले, त्यालाही 3 अटेम्प्ट आहेत. नंतर त्याच्यानंतर फेस मास्कमध्ये त्यांनी पॅरालाइज ॲड केलं, आधी पॅरालाइज नव्हतं. आणि मग डिक्लेअर CICO त्यांनी पहिल्यांदा टर्म कॉइन केली. आणि मग ते नाही जमलं तर सर्जिकल क्रिकोचा ऑप्शन त्यांनी सांगितला. तर या गोष्टी पहिल्यांदा आल्या, याच्यापूर्वी नव्हत्या त्या. आयडावाल्याने मग पहिल्यांदा सांगितलं की रिलायबल टेस्ट कुठल्याही नाही आहेत, परंतु असेसमेंट खूप करायला लागेल. असेसमेंट केलं तर डिफिकल्टी प्रेडिक्ट करता येईल. प्रिपरेशन महत्त्वाचं आहे आणि ऑक्सिजनेशनवर आणि पेरी इंट्युबेशन ऑक्सिजनेशनवर खूप भर दिला आहे. हेडअप हवं आहे. मग 3 मिनिट किंवा 8 व्हायटल कॅपॅसिटी फॉर 60 सेकंड. 4 व्हायटल कॅपॅसिटी नाही आहे. 10 लिटर. टार्गेट 90%. CPAP किंवा PSP देऊ शकता. नो DSAT करू शकता. 15 लिटरने नेझल किंवा थ्राईव्ह करू शकता. तर याच्यावर भर दिलेला आयडाने, असेसमेंटवर आणि ऑक्सिजनेशनवर भर दिला. नंतर आयडामध्ये मेन डिफरन्स आहे की हा टोटल 3 अटेम्प्ट देतो आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि काय म्हणतात 3B आणि 4ला रेकमेंडेशन नाही म्हणतो, तो ट्यूब नका टाकू म्हणतो. बाकी मग तर गोष्टी आहेत, डेप्थ आणि अटेम्प्ट पोझिशन वगैरे आहेत गोष्टी. आणि मेन सॅच्युरेशन 95च्या आवर असलं पाहिजे. तर टोटल 3 अटेम्प्ट सॅच्युरेशन आणि नॉट मोर दॅन 3B आणि 4ला अटेम्प्ट करू नका. कॉल फॉर हेल्प वगैरे आहे. डासने 3 अटेम्प्ट दिलेत, LMAला आपण 2च दिलेत. तर आपला एक अटेम्प्ट कमी आहे सगळीकडे. तर सेकंड जनरेशन प्रिफरेबली. आणि थर्ड रेकमेंडेड नाहीच म्हणतो तो, तिकडे त्यांनी थर्ड केलेला आहे डासवाल्यांनी. मग बाकी लास्टला मग मास्क विथ न्यूरोमस्क्युलर ब्लॉकेड ट्राय करायचं, सिमिलर टू डास. आयडा ही टर्म वापरतो, CICO नाही वापरत. कंप्लीट व्हेंटिलेशन फेल्युअर वापरतो. डासने CICO वापरली, आयडा CVF ही टर्म वापरते. तर स्काल्पेलने स्टॅब करायचं, ट्विस्ट करायचं, बुजी टाकायची, बुजीवर रेल रोड करायची. 4 गोष्टी लागणार, स्काल्पेल, बुजी, ट्यूब आणि एक काय सुटलं मग, चौथी गोष्ट नाही लक्षात येत आहे. 4 स्टेप आहेत. नाही तर मग नॅरो बोर, क्विक ट्रॅक किंवा वाईड बोर, अल्ट्रापेक करू शकतो किंवा सेल्डिंगर किंवा मग प्रेशर जेट. पोस्ट प्रोसिजर प्लॅन महत्त्वाचा आहे. एडेमा ट्रीटमेंट हवी आहे, कॉम्प्लिकेशन्स आणि काउन्सिलिंग आणि डॉक्युमेंटेशन हवं आहे. आणि हा टेम्पररी प्लॅन आहे. हा जो एअरवे सिक्युअर केला आहे, पुन्हा डेफिनेटिव्हसाठी फर्दर प्लॅन करावा लागणार आहे. मग कोविडसाठीच्या वेगळ्या गाईडलाईन झाल्या आहेत. लिमिटिंग फेस मास्कपासनं मग क्लोज सक्शन असेल, PPE किट असेल, डायरेक्ट ट्रान्सफर टू ICU असेल, भरपूर साऱ्या गोष्टी त्याच्यात. तर मास्क व्हेंटिलेशन कमी करा, HFNO कमी करा, NIV कमी करा, कारण की स्प्रेड होईल म्हणून. तर या मी डिटेलमध्ये वाचत नाही आहे, पण त्यांनी कोविडसाठी स्पेशल दिलेले आहेत. तर ऑप्समध्ये फुल स्टमक आहे, क्रिकॉइड द्यावं लागणार आहे. हे रॅपिड डिसॅच्युरेट होणार आहेत. ॲस्पिरेशनची भीती आहे फुल स्टमकमुळे. आणि यांच्यामध्ये मोर कॉमन आहे डिफिकल्टी. तर यांचा अटेम्प्ट त्याने आणखी कमी केला. पहिल्यानंतरच तुम्ही थांबायचं आहे. दुसरा अटेम्प्ट जर सॅच्युरेशन असेल तर. आणि पॉझिटिव्ह व्हेंटिलेशन पण 20पेक्षा कमीच हवं आहे, नाही तर गॅस्ट्रिक होईल, इन्सफिशियंट होईल. तर याच्यात टोटल 2च अटेम्प्ट दिले त्याने, आणखी एक अटेम्प्ट कमी केला आहे. सॅडचे 2 अटेम्प्ट ठेवलेत, सॅडचे तेवढेच ठेवलेत. पीडियाट्रिक्सच्या गाईडलाईन्स बनवल्या पण मोस्टली ॲडल्टपासून डिराईव्ड आहेत. नॅरो मार्जिन सेफ्टी आहे, कारण की लवकर DSAT होतात. इथे पण 2 अटेम्प्ट आहेत. तिसरा अटेम्प्ट जर स्किल्ड पीडियाट्रिक ॲनेस्थेटिस्ट असेल तरच तिसरा अटेम्प्ट आहे. तर हे ॲडल्टसारखं झालं, 3 अटेम्प्ट आहेत ह्याच्यात. आणि पीडियाट्रिकमध्ये क्रिकोथायरोटॉमी नाही आहे, सगळं निडलच मेन्शन केलं आहे. जर सर्जिकल हेल्प असेल तर ट्रकिओस्टॉमी, नाही तर मग निडलच करायची आहे, ट्रान्सट्रकियल किंवा क्रिको. ॲडल्टमध्ये क्रिको, आणि जर बच्चू एकदमच लहान असेल तर मग ट्रान्सट्रकियल निडल करायचं आहे.
कंप्लीट व्हेंटिलेटरी फेल्युअर पिडियाट्रिकमध्ये फार रेअर आहे. मग आयडाने ICUसाठी पण सांगितले आहेत. तर पेशंटचे चॅलेंजेस आहेत, एअरवे असेसमेंट नसते, ॲस्पिरेशनची रिस्क असते, ॲनाटॉमी चॅलेंजिंग असते, प्रीऑक्सिजनेट नाही करू शकत, रॅपिड डिसॅट होतो, हिमोडायनॅमिकली अनस्टेबल आहे आणि अवेकनिंग इज नॉट ऑप्शन. नंतर ऑपरेटरचे फॅक्टर आहे, ट्रेनिंग नसते, एक्सपिरियन्स नसते, तो ऑलरेडी स्ट्रेसमध्ये असतो. आणि हा माकोचा स्कोर आहे. तर प्री ऑक्सिजनेशनवर भर दिला त्यांनी. 2 पर्सन त्याच्यातला एक एक्सपिरियन्स असला पाहिजे. कसंही करा, प्री ऑक्सिजनेट करा, NYB, PSV, PEEP, आणि थोडंसं फ्लुइड देऊ शकता आणि इटो किंवा किटामिन जे काही याला आहे त्याच्याने हिमोडायनॅमिक स्टेबिलिटी ठेवून. इथे त्याने फक्त सिंगल अटेम्प्ट ठेवला, काहीच नाही ठेवलं आहे, ओन्ली सिंगल अटेम्प्ट बाय. मग मला वाटते एक्सपिरियन्सवाल्याकडनंच करायला लागेल तसं. नंतर सॅड, मग डायरेक्ट फेल व्हेंटिलेशन, मग मास्कवर आला आहे. नंतर इमर्जन्सी क्रिको आणि कन्वर्ट टू ट्रकिओस्टोमी ॲट द अर्लिएस्ट हे आलं आहे. पोस्ट प्रोसिजरल प्लॅन, फर्दर मॅनेजमेंट, एडेमा ट्रीटमेंट, कॉम्प्लिकेशन मॉनिटरिंग, काउन्सिलिंग, डॉक्युमेंटेशन. नंतर डासने अवेक ट्रकियल इंट्युबेशनसाठी पण दिलं आहे. तर S इज फॉर सिडेशन इफ नीडेड, टॉपिकलाइज, ऑक्सिजनेट आणि परफॉर्म. नंतर हा निकोलस क्राइम्स आहे आणि हा वॉर्टेक्स अप्रोच दिला आहे. या तिन्ही लाईन तुम्ही कुठेही चालू करू शकता. हे नाही जमलं तर दोन्ही साईडला जाऊ शकता, फिरू शकता. या तिघांना त्याने लाईफ लाईन म्हटलेलं आहे. आणि इकडनं तिकडे, तिकडून इकडे कसेही जाऊ शकता तुम्ही. मॅनिप्युलेशन्स करू शकता, ॲडजंक्ट्स वापरू शकता, साईज शेप चेंज करू शकता, सक्शन किंवा O2 वापरू शकता आणि मसल टोन कमी किंवा जास्त करू शकता. समरीमध्ये असेसमेंट महत्त्वाची आहे, प्रेडिक्ट करता येईल. प्रीऑक्सिजनेशन महत्त्वाचं आहे. ॲपनिया टाईम मिळेल. 95 कट ऑफ पाहिजे, त्याच्या खाली नाही आहे. एकदम परफेक्ट फिगर म्हटली, 94 पण नाही म्हटली आहे. लिमिट द अटेम्प्ट्स ऑफ इंट्युबेशन अँड सॅड. तर आपण बघितलं ॲडल्टमध्ये आयडा टोटल 3च देते आणि डास टोटल 4 देतो. सॅडचे डास 3 देतो, आयडा 2च देते. त्यातही इंट्युबेशनसाठी फिमेलला फक्त म्हणजे मदरला एकच अटेम्प्ट, दुसरा स्किल्ड असेल तरच. सिमिलरली ICUमध्ये पण तसंच आहे. तर ऑब्स आणि पीड्समध्ये अटेम्प्ट त्याने एक कमी केले आयडाने. ऑलरेडी त्याचे अटेम्प्ट टोटल 3च होते, त्याच्यातले याने 2च करून टाकले, 1+1 1+1. आणि ICUमध्ये तर एकच ठेवला आहे. नेहमी कॉल करायचा हेल्पला, हेजिटेट नाही करायचं. आणि CVF असेल, कंप्लीट व्हेंटिलेटरी फेल्युअर, तर लगेच इमर्जन्सी करायचा अटेम्प्ट. आणि मग पोस्ट प्रोसिजरल प्लॅन आणि स्टँडर्ड रिपोर्टिंग करायचं आहे. एक्स्टुबेट तुम्ही शांततेत करा, इलेक्टिव्ह प्रोसिजर आहे. आणि कधीही तुम्ही जी गाईडलाईन, जी इक्विपमेंट वापरला नाही ते वापरायचं नाही. ज्या गाईडलाईन तुम्हाला येतात, जे इक्विपमेंट्स तुम्हाला येतात तेच वापरायचे. मेनली आहे तो म्हणतो प्रिपरेशन आणि ट्रेनिंग, या 2च गोष्टींनी तुम्ही ओव्हरकम करू शकता.